जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तू नाराज आहे का? नाही ना? बढिया आहे का? मग असं करायचं, सगळ्यांनी असं करा. एकदम बढिया. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या मूल्यवर्धन तासिकेमध्ये एका विशिष्ट अशा तासिकेला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव मी फळ्यावर लिहिलेलं आहे. काय नाव आहे? स्क्रीन टाइम. काय नाव आहे आपल्या आजच्या तासिकेचं? आता मूल्यवर्धन तासिकेमध्ये आपण वेगवेगळ्या मूल्यांचा अभ्यास करतो, चांगल्या चांगल्या गोष्टी आपण समजून घेतो. मूल्यवर्धनामध्ये आपण त्या आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. आज सुद्धा आपली मूल्यवर्धनाची जी तासिका आहे ती अशाच एका महत्वाच्या मूल्यावर आधारित आहे, आणि ते मूल्य मी तुम्हाला तासिका संपल्यावर सांगणार आहे. ठीक आहे? तर आता सुरुवातीला तुमच्या वर्ग 4च्या मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये 3 क्रमांकाची एक तासिका दिलेली आहे, ज्याचं नाव आहे स्क्रीन टाइम. बघा, काढलेलं आहे का? दाखवा मला. दाखवा. दाखवली? शाबास. व्हेरी गुड. आता काय करायचं, तुम्ही सगळ्यात पहिले 2-2 मुलांचा गट करायचा. किती किती? 2-2 मुलांमध्ये गटात चर्चा करायची. ठीक आहे का? गटामध्ये चर्चा करा आणि ते चित्रामध्ये काय काय दिसते त्या गटामध्ये चर्चा करायची. नंतर मी तुमच्या गटाला विचारणार की त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसलं. बघा, पहिले वाचन करा. गटामध्ये वाचन करा. गट केला? गट केलेला आहे 2-2 जणांना. चला सुरुवात करा, चर्चा करा. आपण तो आता तुमचं वाचन झालं असेल. शाबास. वाचलं ना? आता मला सांगा, पहिल्या चित्राबद्दल कोण सांगणार आहे? पहिल्या चित्राबद्दल तेजस्वीनी सांगेल. सांग बेटा, पहिल्या चित्रामध्ये काय दिसते? बघा, गुंजन नावाची मुलगी जेवत असताना सुद्धा टीव्ही पाहते. दुसऱ्या चित्राबद्दल कोण सांगेल? आरती सांगते. सांगा बेटा. रविवारी तन्मय आणि त्याचे मित्र काय करतात? टीव्ही पाहतात, मोबाईल खेळतात, कॉम्प्युटरवर गेम खेळतात. आता तिसऱ्या चित्राबद्दल कोण सांगेल? पूनम, सांग बेटा. बघा, वरुणची ताई रात्रभर म्हणते 2 घंटे 3 घंटे मोबाईलवर खेळत राहते, तिच्या मैत्रिणीशी बोलत राहते. चौथ्या चित्रामध्ये कोण सांगते? ओंकार सांगेल. लियाम नावाचा मुलगा काय करते? खेळायलाही जात नाही. शाळेतून घरी गेला, खेळायलाही जात नाही, आणि काय करते? कॉम्प्युटरवर गेम खेळत राहते. पाचव्या चित्रामधलं कोण सांगेल? विश्वास सांग. पाचव्या चित्रामध्ये राकेश काय करत आहे? ऍक्शन गेम खेळत आहे. कशावर? टीव्हीवर, कॉम्प्युटरवर. बरं, मला सांगा, आता तुम्ही गटामध्ये चर्चा केली आणि आपल्या तासिकेचं नाव आहे स्क्रीन टाइम. आता स्क्रीन कोणाकोणाला असते ते सांगा. कोणाकोणाला असते? मोबाईल असते, अजून कॉम्प्युटर, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आहे.
खेळत आहे किंवा लॅपटॉपवर पाहत आहे, कम्प्युटरवर पाहत आहे, टीव्ही पाहत आहे, या सगळ्या जी साधनं आहेत याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल? वाईट होईल. मग याचे काय वाईट परिणाम होतील? कोण सांगेल? इकडे सांगा. हे जे सगळे खेळत आहेत मुलं, टीव्ही पाहत आहे, मोबाईल खेळत आहे, काय वाईट परिणाम होईल? डोकं दुखेल. हा, अभ्यासात मन लागणार नाही म्हणते. तू सांग. डोळे जळजळ करतील. तू सांगा. अजून कोण सांगेल? आकाश सांग. काय होईल? काय होईल? डोळे खराब होईल. हा, डोळ्याला चष्मा लागल. डोळे लाल होतील. सांग. डोळ्यातून पाणी. डोकं दुखल. बघा, या सगळ्या साधनांमुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम झाले? स्क्रीनमुळे डोळे लाल होतील, डोळ्यातून पाणी येईल, डोकं दुखल. पूनम सांगत होती अभ्यासात मन लागणार नाही की नाही? या सगळ्या गोष्टीचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल. आता आज संध्याकाळी तुम्ही जेव्हा घरी जासाल की नाही, तेव्हा मोबाईल पाहसाल. बघा, पण त्याला टाइम असला पाहिजे. थोडा वेळ कामापुरतं बघितलं पाहिजे. काम झालं की ठेवून द्यायचं. काही अभ्यासाचं असेल, काही शाळेचा मेसेज आला असेल तर त्याला पाहिलं पाहिजे. पण सतत खेळत राहायचं का? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या आई बाबांसोबत, तुमच्या भावासोबत चर्चा करा आणि त्यांना सांगा स्क्रीन टाइम मुळे आपल्या शरीरावर काय काय वाईट परिणाम होतात. तुमचे बाबा झोपताना मोबाईल पाहतात का? कोणाचे पाहतात? असे पलंगावर पडून मोबाईल खेळत राहतात. कोणाचे बाबा खेळतात, कोणाची आई खेळते, कोणाचा भाऊ खेळते? सांगा. काय करते? मोबाईल पाहत राहते. सांगा आधी. कोण? पप्पा. तुझा विश्वास? बाबा. तुझे? विश्वास पाहते ना. मग मला सांगा याचे वाईट परिणाम आहे की नाही? आज तुम्ही घरी गेल्यानंतर त्यांना सांगा की स्क्रीन टाइम मुळे आपल्या शरीरावर काय वाईट परिणाम होतात. पाहिलं पाहिजे, पण लिमिट मध्ये. आहे की नाही? तर आज तुम्ही घरी जाऊन चर्चा करायची. उद्या परिपाठामध्ये सांगायचं की मी बाबाला सांगितलं की मोबाईल स्क्रीन जास्त पाहायची. समजली सूचना? मग आपण आजपासून काय ठरवायचं? स्क्रीन टाइम कमी असला पाहिजे. स्क्रीन टाइम शाबास. समजली तासिका? या तासिकेमधून आजच्या मूल्यवर्धन तासिकेमध्ये काय मूल्य शिकलो आपण? काय मूल्य शिकलो? मोबाईल कमी हाताळायचा, स्क्रीन टाइम कमी असला पाहिजे. काय मूल्य शिकलो? स्क्रीन टाइम कमी असला पाहिजे.